स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। मुंबईत गेल्या 4 दिवसात महिन्याभराचा सरासरी पाऊस पडल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुंबईकरांना सावध राहण्याचं आवाहन। उद्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचा अंदाज, 300 मिलीमीटर पेक्षा पाऊस अधिक होऊ शकतो, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुसळधार पावसामुळे वसई विरारमध्ये पाणी भरलं। वसईच्या विश्वकर्मा नगरात प्रचंड पाणी, तळमजल्यावरील घरांमध्ये पाणी शिरल्यानं लोकांचे हाल, वाहनही पाण्याखाली। पहिल्याच पावसात मिसिंग लिंकवर दरड कोसळली। डोंगरावरून कोसळलेला फला मोठा दगड फोडण्याचं काम सुरू। पुण्याकडे जाणाऱ्या 3 लेन सुरू, मात्र मुंबईकडे येणारी एकच लेन सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। वाहतूक पुणे मुंबई जुन्या मार्गाने वळवण्यात आली। गरज नसेल तर प्रवास टाळण्याच्या सूचना। पुण्यातील मावळ तालुक्यात पाटण गावात विसापूर किल्ल्याचा भाग कोसळला। मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक गेल्या 24 तासांपासून ठप्प। कोलाड परिसरात पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत, तर खवटी इथं कोसळलेली दरड हटवण्यात यश। रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपलं। रोहा, पेन, नागोठारी, महाड परिसर पाण्याखाली। पेनमधील गावांना भोगावती नदीचा वेढा। महाडकरांनी वाहन मुंबई गोवा महामार्गावर उभी केले। वसई विरार नालासोपाऱ्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। वसईतील सातिवली रस्ता पाण्याखाली गेलाय। 12 तासांपासून वसईतील वीज पुरवठा खंडित। मुंबईत मानखुर्दमध्ये झोपडपट्टीतील 3 मजले घर कोसळून 6 जण ठार। मृतांमध्ये आई आणि 5 मुलांचा समावेश। बांधकाम बेकायदा असल्याचं समोर। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।